अपक्ष आमच्याबरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली. याचा अर्थ आम्ही जिंकतो. हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या, जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसतात लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना. आम्ही असं ठरवलंय का की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही. नवीन आमदार, जुने आमदार असतात त्यांची काहीतरी व्यवस्था असते, पण ग्रामीण भागातून गडचिरोलीपासून चंद्रपूर, नांदेड नवीन आमदार निवडून येणार, ते मुंबईत राहणार कुठे एकत्र? त्यांची निवास व्यवस्था आम्ही एकत्र करावी असा एक आमचा काल निर्णय झालेला आहे.